कारुंड्याचा चिक्या म्हणजे आता सांगायची तुम्हाला काही गरजच नाही का, तर जेव्हा जेव्हा चिक्या आपल्या देवावर पाळलाय तेव्हा तेव्हा एक नंबरचा मान करत आला. आज चिक्याचे मालक आज खरोखर आणि मोहिलच्या बड्डेवर त्यांनी गिफ्ट दिल्या दोन्ही पहिला. आता आजचं मैदान काय सांगशील? पहिल्यांदा धन्यवाद सगळ्यांचं. आणि ह्या क्षेत्रामध्ये तो बकासूरवर माझा बैल पळून 6 मैदानामध्ये 1 नंबर झालाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं आज मोहिल म्हणजे त्या बैलाचा मालकाचा बड्डे उद्या, आणि त्याला सगळ्यात मोठं गिफ्ट दिलं. आमच्या कुंड आहे चिक्या कुंड, आमच्या चिक्या फॅमिली कुंड आणि टोटल आमच्या माशेर तालुका कुंड त्याला सगळ्यात मोठे गिफ्ट आहे. दादा खवा जेव्हा जेव्हा ही गाडी पळाल्या तेव्हा तेव्हा 1 नंबर केला आणि हो कितवा नंबर असेल? 6 मैदानामध्ये हा सलग 6वा नंबर आहे बैल. 6 मैदान हीच गाडी पळाली हो, हीच गाडी पळाली. आणि म्हणजे 6 मैदानात हीच गाडी पळून ड्रायव्हर पासून सगळं सेम आहे. सेम आहे. पहिल्या 2 मैदानामध्ये बबलूच्या गाडी नियोजन केलं होतं, म्हणजे गाडी आणली होती. आणि बाकीच्या 4 मैदानामध्ये स्वतः अटील ड्रायव्हरनं गाडी हाणून सलग 6 मैदानात सलग पळून 1 नंबर आहेत बैलाचे. आता रेकॉर्ड तयार केले एक का हो. तर रेकॉर्ड म्हणजे जर बोलायला गेलं इतिहासामध्ये बकासूरच्या आणि चिक्याच्या आणि इतर बैलामध्ये एवढा बैल पळून 6 वेळेस 1 नंबर होणं शक्य नाही, सलग होणं महत्वाचं आहे. म्हणजे रेकॉर्ड म्हणजे आणि कुठनं बी गाडी लागून दे, कडन लागून दे किंवा मधनं काढून दे, हाय स्पीड खालून आज जी सगळ्यांनी बघितलं आणि आज जे व्हिडिओ कैद झाले जी खालून स्पीड लागत ती आज खरोखर सगळ्यात लांब गाडी गेली होती. दादा आज काय सांगशील? आज म्हणजे बरं का, मी बैल घेतल्यापासून बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे आज बैलाची दिशा वेगळी होती. बैल एवढा अक्षरशः मस्ती करायचा. बैलाचा परवाच्या फेरा टाकला, बैलाला थोडा गॅप होता आमच्या 6 ते 7 दिवसाचा. तर परवाची फेरा टाकल्यानंतर म्हणजे एक बिनजोड झाली. त्यानंतर आज पळाय आलो, पण आज बैलाचं मुवमेंट बकासूर संकट जेव्हा तो गट पळून आला की ऑटोमॅटिक तो मला मारत नसायचा, पण आज माझ्या रांगा पळण्याचा म्हणजे आज वैशिष्ट्य होतं. त्याच्या मनात 1 नंबर करायचा होताच, कारण का मोहिलसाठी द्यायचा होता असं मला वाटायला लागलं नंतर बरं का. का तर आता बी चिक्या थांबत नव्हता, म्हणजे काय चिक्याला वेगळीच झीट आहे. का तर आता बी बघितलं चिक्यासोबत म्हणजे चिक्या रागीट आहे, म्हणजे आज ज्याच्या मनात होतं आज वेगळंच बघायला भेटलं चिक्याबद्दल. आज बैलवर का पळताना एवढं समाधान मला वाटलं की बैलाचा सुटल्यापासून ते एंडपर्यंत बैल शेवटच्या 100 फूट तर वाढायचा. झेपा जो घ्यायचा बरं का एवढा मोठा, तो 5-6 झेपामध्ये तर जो तो 60 फूट अंतर कव्हर करत होता शेवटचे. का तर सीमीला गाडी अतितटीची लढत होती सीमीला, पण खरोखर मैत्रीपूर्व लढत झाली. तसं बोलायचं जर गेलं बरं का, राहुलबाई किंवा आज कॉकटेल म्हणजे हे बैल आपलीच आहेत. आणि ह्यात काय लढत म्हणजे त्यांनी जिंकली, म्हणजे आपला बैल जिंकला किंवा बकासूर जिंकला म्हणजे आज तीच गाडी जिंकलेली. आपण त्या बैलाविषयी कधीच अटीतटीची किंवा असं डोक्यात आणत नाही, म्हणजे येऊ शकत नाही आमच्यासारखेच. शेवटी आम्ही त्यांच्यापेक्षा खूप छोटे आहे आणि आज माझी जिंकली म्हणजे तोच बैल जिंकला असं मी समजतो. आज म्हणजे खरोखर म्हणजे आज कुठली बी गाडी असो ही सगळी मैत्रीपूर्व लढत आणि ही बैलगाडी क्षेत्र आता खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने चांगले का सगळे मित्र मंडळ असो किंवा हार असो किंवा जिथं सगळे एकमेकाच्या गाड्यात पडते ती. हे सगळ्यात महत्वाची एक बाजू सांगतो बरं का. सुरुवातीला मला थोडा त्रास व्हायचा गाडी हारल्यानंतर, पण आज एवढं समजायला लागलंय बरं का, बैल जरी आपला 1 नंबरचा असला किंवा 2 नंबरचा असला तर त्याचा दिवस पण लागतो. आणि जरी हार झाला तर पचवायची क्षमता आपल्यात पाहिजे. सहनशीलता ह्याच क्षेत्रामुळे माझी आलेली आहे आणि मैत्री एवढी वाढली आणि माझी ओळख पूर्ण संबंध महाराष्ट्रामध्ये झालेले आहे. दादा खरोखर म्हणजे आज चिक्यानं आणि बकासूरनं देव जी मोहिलाची गिफ्ट दिलं, काय सांगशील? म्हणजे आज मामा पण मैदानात आले होते. आज म्हणजे मामाला मी शक्यतो मैदानात बघितलंच नव्हतं बरं का. मामा मला वाटतंय माझ्या बैल पळत असताना पहिल्यांदाच माझ्या म्हणजे आपल्या बैलासाठी ते आले प्रथम. मामांचं बोलणं झालं. आता मामा मला म्हणले मी ज्यावेळेस गाडी घेतोय त्यावेळेस काहीतरी मिस्टेक व्हायची गाडीची, पण मला चिक्या एवढा विश्वास होता की आज गाडी नंबर करणार हे त्यांचं मत पहिल्यापासूनच होतं. म्हणजे जसं हिंद केसरीला आमची गाडी पळाली, मामा आदली संध्याकाळी मला बोलले गाडीचा 1 नंबर होणार, आणि आजही मामाचा विश्वास होता म्हणून मामा स्वतः आज आले. मामा काय मनात येत नाहीत तुम्हाला सांगतो दादा की खरोखर म्हणजे आज एवढं लांब हॅलो चिक्याचे फॅन फॉलो झाले ती, आणि खरोखर म्हणजे आज मैदान आल्यावर कसं वाटते पहिलं येणं आणि आताच येणं? असं वास्तविक पाहता बरं का, म्हणजे मला स्वतःला सुद्धा वाटतं बरं का. आता बैल हा पूर्ण माझा मराठाचाच बैल आहे, पण एक असं गर्व वाटतो की याला आपण घेतलेली वस्तू फेल नाही गेली आणि एक चांगल्या प्रकारे पळते. आणि एक समाधान वाटतं आज लोक माझ्यासाठी, म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये माझं काहीच नव्हतं पाठीमागचा पास्ट प्रेझेंट पाठीमागचा, तर या 2 वर्षामध्ये माझं बैलांनी खूप मोठ्या क्षेत्रामध्ये नाव केलं. मित्रांनो बघू शकता म्हणजे कुठं ना कुठं बैलगाडी क्षेत्र आणि ह्या बैलगाडी क्षेत्रांना ह्या मुख्या जनावरांनी मैत्री कुठं जोडून दिली. का तर आज बघू शकता आज चिक्या नसता तर आपण आज मालकाची मुलाखत घेतली असती का नसती, तर म्हणजे आज बैलांनी कुठं ना कुठं नेले. आज बघता मित्रांनो आज खरोखर दिलदार व्यक्ती काम सोडून म्हणजे एवढ्या लांबून येणं, दिवसभर मैदानात थांबणं, बैलापाशी येणं, माणसं म्हणजे सगळं एकत्र आणणं खूप अवघड आहे, म्हणजे खूप कष्ट करावं होते. आता किती त्रास झाला बैलगाडी संकटात तुम्ही येताना?
ह्या क्षेत्रात जर बोलायचं झालं बरं का, एक क्षेत्र खूप कष्टाचं आहे आणि नवीन लोकांना तर खूपच ह्याच्यात त्रास होतो. कारण काय झालं अलीकडच्या काळात मी बघतोय बरं का, अखिल भारतीय बैलगाडी संघटनाचं काम खूप चांगलं आहे बरं का. आज पूर्ण महाराष्ट्र त्याच्या नात्यात जुळलेलं आहे. उचित अनुचित प्रकार थोडेफार घडतात, ते बैलगाडी मालकांनी थोडं विसरलं पाहिजे महत्त्वाचं बरं का. आणि क्षेत्र टिकवायचं असेल तरी परिवार म्हणून आपल्याला जाणं खूप गरजेचं आहे अत्यंत. मित्रांनो खरोखर म्हणजे हा चिक्या कारुंड्याचा चिक्या जेव्हा जेव्हा मैदानात तेव्हा मैदानात गुलाल घेतो म्हणजे एक वैशिष्ट्य आहे. जेव्हा पळतो त्या मालकाचं नाव 100% उंचावर असते. कुठं बरं आज चिक्या काही बैलावर पाहिलाय, बारक्या नंदीवर पाहिलाय. दादा तुम्ही नवीन आता चेहरे बघा मिळणार लागल्यात चिक्यावर, काय सांगशील आता नवीन चेहरे बघायला लागल्यात? नवीन चेहरे चिक्याबरोबर आहेत आता बरं का, पळणार आहे बैल. काय झालं आपलाही बैल साधारणपणे दुसऱ्या मापात आता चौसा झालेला आहे क्लिअर. आणि शेवटी काय असतं कोणाला पळालं की चबडव गाडीची होती, पण आम्ही शक्यतो बैल मोठाच निवडत होतो. पण इथून मोरण नवीन बैलांना आम्ही संधी देणार आहे. 100% बिगर वायद्याची देणार आहे मी संधी. 1 रुपये न घेता ज्याचा कोण पळतोय त्याला बैल देणार का तर देणार बैल. कारण मला त्या गोष्टीचा खूप मोठा विरोध आहे मला. मित्रांनो बघा आज दादाने मनातली गोष्ट बोलली की आज गोरगरीब जे असतात त्यांना आज ज्याचा बैल पळतोय त्याला 100% दादा बैल देणार आहेत. मित्रांनो हा बैलगाडी क्षेत्र म्हणजे खूप कुठं कुठं आले. आज दादा किती बदल झाला बैलगाडी क्षेत्रामध्ये? बैलगाडी क्षेत्रामध्ये बरं का जुन्या लोकांचे विचार ज्यावेळेस आपण ऐकलं जातोय त्यावेळेस लोक पाठीमागचे मैदान काय चांगली घडत होते. आणि आत्ता जी संघटनेची बांधणी व्यवस्थित झाल्यामुळे बरं का आत्ताची मैदान खूप पारदर्शक होतात. आणि एक साधारणपणे ह्याचं एक ग्लॅमरच प्राप्त झाले. आता लोक मला वाटते बरं का क्षेत्रामध्ये की मूवीज बघण्यापेक्षा बैलगाडी क्षेत्रातले हे रेस बघतात, कुस्त्या, ह्याचा परिणाम थोडासा मला जाणवतोय बरं का. पण ह्या क्षेत्राला विशेष म्हणजे महत्त्व प्राप्त झाले महाराष्ट्रामध्ये आपल्या आता. मित्रांनो म्हणजे काय कुठलीही गोष्ट असून दे दादा म्हणजे आज बघू शकता मित्रांनो सलग 1 नंबर करणं म्हणजे खूप म्हणजे बैल जोडी काय दोघांच्या जोडी एकमेकाबरोबर बोलत असतील आणि कसं नियोजन ती दोघंच करत जेव्हा लांब बांधते ती, पण खरोखर जवळ आली एकामेकात कानात बोलल्या का असं एकदम जवळ काय बोलतात दादा, काय चाललं असलं? मला सुद्धा विशेष वाटलं बरं का की बैल आज ज्यावेळेस सुरुवातीला सकाळी शांत बैल होता, बैल ज्यावेळेस तो झोपला आणि फेरा पळून आला बैलाने एवढी मस्ती करायला चालू झाली बरं का बैलाची. आणि त्याच वेळेस मला जाणलं होतं की आज गाडीचा कसं आहे बोलून व्यक्त करायचं नसतं काय गोष्टी बरं का. पण माझं एक मन म्हणायचं गाडी नंबर करणार आहे 100% आज. आणि त्या दोघांचं एक वैशिष्ट्य आहे बघतोय बरं का की काहीतरी म्हणजे असं एक मला असं वाटतं बरं का की एक सूत आहे दोघांचं की वरून जुळवलेलं काहीतरी ह्या जोडीचं की ती गाडी ऑटोमॅटिक पळतीच तेवढी. म्हणजे एक रूपच असेल ते. म्हणजे आज जेव्हा पहिरा करेल तेव्हा म्हणजे तो जोग होतो. तुम्ही किती प्रयत्न केला आज बाकासोर आपल्या फावाचा पण तो जुळत नाही. पण जेव्हा दोघांचं म्हणणं होईल बोलणं होईल तेव्हा जुळतंय म्हणणं. हे सुद्धा जाणवलं मला बरं का. म्हणजे काय गोष्टी म्हणजे त्याच्या पाठीमागच्या असतात. काही वेळेस मामांना फोन केला की त्यांचे पैरे असतात. मामांचा मला फोन आला की माझं कुठं तर नियोजन झालं असतं 1-2 मैदान बघतोय आता बरं का. म्हणजे मला जाणवलं गेलं बरं का की ज्यावेळेस ते मधून मिलन असतं का ते बैलांचे मिलन होतं ना वरूनच त्याच वेळेस ते पैरे घडतात. खूप दादा आज खरोखर म्हणजे आज पुन्हा एकदा इतिहास घडवला मित्रांनो. कारुंड्याचा चिक्या आणि आपला देव बकासूर आज मामा पण आज गाडी तुम्ही खरोखर आज मामान तुम्ही गाडीवर चढल्यावर काय आनंद होता? आनंद म्हणजे बरं का ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये शक्यतो म्हणजे आज मला असं वाटतं की आपला नंबर ज्यावेळेस होतोय म्हणजे चढण्याचा उद्देश आपल्या बैलाविषयी आनंद होता की दुसऱ्या बैलालाही मला वाटायचं बाबा ठीक आहे ती पण आज बैल फायनलची आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आपण दुसऱ्या बैलाला तेवढं प्राधान्य देतो आम्ही. आज एवढा मोठा सेमी झाला त्या सेमी ती बैल मला माहिती होती आपलाच बैल आहे. आज फायनललाही नानाची गाडी चांगली पळाली. आज तिचाही 2 नंबर झाला. म्हणजे शक्यतो आज मामान मी ज्यावेळेस चढलो त्याच मनाला समाधान वाटलं की अक्षरशः बरं का ही नाती कशी जुळतात काय माहीत नाही की आज लोक म्हणतात बाबा बकासूर विषय देव आहे तर देव खरंच आहे. आज जाणवलं मला ते त्याच्या रूपात. मित्रांनो खरोखर दादा 2 शब्द आज खरोखर मनसोक्त बोलला. कायम चिक्या आणि खरोखर ही अशीच गाडी कायम पत्र पळायला पाहिजे. आणि खरोखर गोरगरिबासने तुम्ही आज शब्द दिला की आज गोरगरिबासने मी बैल देणार. खरोखर दादा आज खरं एवढं फॅन फॉलो चिक्यात झालेत आणि आज कमीत कमी 1.5 ते 2.5 लाख आपला जो तिसरा सेमी होता तेवढं प्रेक्षक बघत होतं. काय सांगशील 1.5-2 लाख लाईव्हवर प्रेक्षक बघत होतं आज बरं का. ही जोडी तसं जर पाहायला गेलं राहुल गोरेंच्या मनात राहुल गोरे मला काय बोलले की मराठाच्या मनातली जोडी आहे बरं का. आणि तो सेमी तर इतका महत्त्वाचा होता म्हणजे शेवटी ती जर लागलीच ना गाडी तरी मला आनंद झाला असता मला बरं का. पण एक लाईव्हची ज्यावेळेस लोक एवढी बघतात त्यावेळेस मलाही वाटलं आज बरं का कुठंतरी त्या बैलाविषयी माझ्या बैलाविषयी आज बकासूरविषयी लोकांचं प्रेम आहे. आणि बैलांनी सुद्धा बरं का फायनलला नंबर करून ते साक्षात उतरवलं. चालतं दादा खरोखर आज तुम्ही 2 शब्द बोलला तुमचं मनापासून धन्यवाद. आणि चिक्याला पण आणि देवाला पण आपल्या पुढच्या वाचल्याची शुभेच्छा. धन्यवाद.